12 जुलैला जी ग्रुप सी मेनची एक्झाम येणार आहे त्याच्या अनुषंगाने शेवटी 20 दिवसात नेमकं काय केलं पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थ रामदास स्वामींचा आपण आता हे एक ओळ ऐकले आपण आता. त्याचप्रमाणे ज्यांना ज्या ज्या गोष्टी आयुष्यात करायच्या आहेत त्यांना त्यावेळेला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपण यासाठी उभारलोय की आता 12 जुलैला जी ग्रुप सी मेनची एक्झाम येणार आहे त्याच्या अनुषंगाने शेवटच्या 20 दिवसात नेमकं काय केलं पाहिजे. ग्रुप बी ची प्रिलियम झाली, त्याच्या अगोदर राज्यसेवेची प्रिलियम झाली, अँसर की आल्या, त्याच्यात आपले मार्क कमी झाले, जास्त झाले, काहीकांना खूप छान मार्क्स आलेत, काहीकांना खूप कमी मार्क्स आलेत. पण ज्यांना कमी मार्क्स आले त्यांनी खचून जायचं नाहीये. जे मेन्सला आहेत त्यांनी चांगला अभ्यास करावा. पण आता लक्षात ठेवा या सगळ्या मधल्या पिरियडमध्ये ना फक्त एक गोष्ट मिस होऊन जाते की ग्रुप सी ची आता जी आहे ती 12 जुलैला एक मेन्स एक्झाम होणार आहे. ती साधारणतः 1,500च्या आसपास त्याच्या जागा आहेत. ठीक आहे. आणि आयोगाने ह्या वर्षी सगळ्यात चांगली गोष्ट कुठली केली असेल तर एक केली की स्किल टेस्ट रद्द केली. त्यामुळे लक्षात ठेवा 3चा जो रेशो होता तो यावर्षी घेतला जाणार नाही. ज्या मुलाला सर्वाधिक मार्क आहे तो डायरेक्ट सिलेक्ट आहे. आणि आयोगाची तत्परता ह्या वर्षी तुम्ही सगळ्यांनीच बघितलेली आहे. तर लक्षात ठेवा शेवटच्या 20 दिवसात नेमकं काय केलं पाहिजे. मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की मेन्समध्ये सर्वाधिक हायलाइट आणि सर्वाधिक तुम्हाला मेन्सच्या फायनल पोस्ट पर्यंत घेऊन जाणारा सब्जेक्ट असेल तर पेपर 1 आहे. लक्षात ठेवा पेपर 1 हा मराठी आणि इंग्रजी आहे. 100 मार्काचा पेपर आहे, 50-50चा. लक्षात घ्या तुम्हाला इथं 80+ मार्क्स घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुमचा दोन्हीपैकी एक विषय जरी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही आराममध्ये तिथं पोहोचू शकता. फक्त शेवटच्या क्षणात तुम्हाला काय करायचं एवढंच सांगतो मी तुम्हाला. मराठीचं आहे ते फक्त काहीही न करता मोरा वाळिंबे सरांचं जे पुस्तक आहे ते ऍज इट इज पुस्तक 3 ते 4 वेळा वाचून घ्या. ते पुस्तक ज्यावेळी तुमचं वाचून होईल त्याच्या नंतर जे धड्याच्या खालचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे पीवायक्यू आहेत तेवढे जेवढे जास्तीत जास्त पीवायक्यू करतात तेवढे पीवायक्यू करून घ्या. त्याचबरोबर इंग्लिशसाठी व्होकॅब्युलरी जे तुम्ही आतापर्यंत यूज करत आलाय तेच यूज करा. आता नवीन कुठे यूज करू नका. आणि सेम त्याचं पण तेच की पीवायक्यू जेवढे तुम्हाला तेवढे सगळे तुम्ही करून घ्या पीवायक्यू. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय राहिली, आता इथून पुढे साधारणतः 20 दिवस राहते त्यातले 10 दिवस तुम्ही सकाळी 11 ते 12 वेळ जे पीवायक्यूचे मराठी इंग्लिशचे पेपर झालेले 2025चे 2 झाले असतील, 2024चे 2 झालेले असतील, त्या अगोदरचे एक पेपर आहेत ते सगळे पेपर घेऊन एक तास टाइम लावून तुम्ही ते पेपर सोडवा. तुमचा कॉन्फिडन्स लास्ट टाइमला बूस्ट होऊन जाईल आणि तुम्हाला जो फॉन्ट असतो आयोगाचा तो सवयी पडेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मुख्यचा पेपर आहे पेपर 1ला त्यावेळी तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी सोप्या जातील. आणि पेपर 2च्या बाबतीत तेच करायचं आहे. आता जो काल ग्रुप बीचा जो प्रिलिमचा पेपर झाला आणि त्याच्या अगोदरचे गेले 5 वर्षातले प्रिलिमचे सगळे पेपर काढून घ्या. त्याचा एक तुम्ही फॉन्ट बघून घ्या आणि त्याच्यानंतर जेवढे मेनचे पेपर 2 झालेले ते पण तुम्ही काढून बघा. त्यात फक्त वेगळं काय येते तुम्हाला, सायन्स एक टेक येते, पर्यावरणाचे 3 एक प्रश्न येतात आणि आरटीआय आणि आरटीआयचे तुम्हाला 3 प्रश्न. असं साधारणतः 10 ते 11-12च्या आसपासचा जो तुमचा आहे इलाका तोच तुम्हाला फक्त वेगळा करावा लागतो. बाकी ऍज इट इज आहे ते मॅथ्स रिजनिंग आहे ते तुम्हाला फक्त 22 मार्कात जाते, 2 मार्क एक्स्ट्रा घ्यावे लागते तिकडे. त्यामुळे शेवटच्या क्षणी तुम्हाला काय करायचं असेल ते सुद्धा असंच करा की 10 जे पेपर आहेत ते दुपारी तुम्ही 3 ते 4 ह्या वेळेत टाइम लावून सोडवा. का? कारण की दुपारच टाइम घेतलं तर आपलं झोपच टाइमिंग असतं, जेवल्यानंतरच आळस आलेलं असतं आपल्या अंगात. त्यामुळे तसं न करता डायरेक्ट 3 ते 4 एक स्वतःची प्रामाणिक राहा. ओएमआर शीट ऍज इट इज काढा, पेपर नवीन प्रिंट करा, तोच पेपर वाचू नका कारण की त्याच्यावरती पुन्हा केलेले असते. तसं न करता डायरेक्ट आपण तो प्रिंट नवीन पेपर घ्या आणि डायरेक्ट तो ऍज इट इज टाइम लावून सोडा. किती जरी तुम्हाला प्रश्न पाठ असले तरी सुद्धा प्रत्येक वेळी त्या प्रश्नांचा नव्याने विचार करा कारण की नव्याने विचार करताना प्रत्येक दिवशी तो प्रश्न आपल्याला नव्याने समजत असतो. आयोगाला नेमकं काय हवंय हे त्याचं तुम्हाला कळत असतं. आणि त्याच्यानंतर जेवढं 10-20 दिवसात शक्य आहे तुम्हाला तेवढं फक्त एकदा सगळे बुक्स तुम्ही ओव्हरलुक करून घ्या आणि त्याच तुमच्या नोट्स असते त्याच वाचा. बाकी काही करू नका. फक्त एवढंच लास्ट सांगेल की 20 दिवसात तुम्हाला एकदम रिलॅक्स राहायचं आहे. अगर शेवटच्या 4 आणि 5 दिवसात रात्रभर जागून अभ्यास करण्याच्या आता थोडा तुम्ही जास्त अभ्यास करा. म्हणजे शेवटच्या 4 दिवसात जरी तुम्ही ढिलं पडला तरी बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. आणि करंटचं म्हणाल तर जे आतापर्यंत करंट आले तेच करा कारण की अनप्रेडिक्ट आहे करंट आहे का तर 100%, पण शेवटी करणं आपल्याला भाग आहे कारण की 10 मार्काला करंट आहे. ऍटलिस्ट 6, 7, 8 मार्क जरी घेता आले तर ते खूप झाले, मोर दॅन सफिशियंट मार्क आहेत. ठीक आहे. त्यामुळे एवढंच करा आणि ह्या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला जरी कोणतीही ग्रुप सीच्या संदर्भात मेनच्या संदर्भात जरी तुम्हाला कोणती मदत हवी असेल तरी ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्र तुमच्यासाठी 24/7 इथं अवेलेबल आहे. त्यासाठी आमचं चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच आमचं जे इंस्टाग्रामचं पेज आहे ते पण फॉलो करा. त्याचं जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेलं आहे. तो नक्की सगळ्यांनी फॉलो करा आणि नमस्कार.